नमस्कार, न्यूज टेक मराठीच्या फेसबुक लाईव्ह मध्ये मी श्रद्धा तुम्हा सर्वांचं स्वागत करते। बदलापूर शहरातील सचिन राठोड यांची नुकतीच बंजारा समाजाच्या ठाणे जिल्हा अध्यक्षपदी निवड झालेली आहे आणि काही वेळापूर्वी ही निवड करण्यात आलेली आहे। त्यानंतर आपण जर बघितलं, अगदी एक युवा आहे बदलापूर शहरातला आणि बंजारा समाजाच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन जे आहे ते या ठिकाणी केलं जातं आणि नुकतीच ही नियुक्ती त्यांची करण्यात आलेली आहे। आणि या नियुक्तीनंतर आपण जर बघितलं तर एकंदरीत सचिन राठोड हे नुकतेच बदलापूर शहरात आलेले आहेत आणि फटाक्यांच्या जल्लोषामध्ये, फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये त्यांचं आगमन जे आहे ते या ठिकाणी होताना पाहायला मिळतंय। यापुढे संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी जी आहे ती सचिनजी राठोड यांच्यावर समाजानं सोपवलेली आहे। त्यामुळे आता समाजासाठी यापुढे कशा पद्धतीने त्यांच्या माध्यमातून काम केलं जाणार आहे, तरुणांचे प्रश्न ते कशा पद्धतीने सोडवणार आहेत, या सगळ्याची माहिती आपण त्यांच्याकडून घेणार आहोत। ही निवड नक्की कुठे करण्यात आली आणि महत्वाचं म्हणजे खरं तर युवा प्लसच्या माध्यमातून त्यांच्या शहरामध्ये विविध शाखा असलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि असं असताना अर्थात बसवराज महाराजांचा या ठिकाणी जयघोष केला जातोय आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शहरातले आणि समाजातल्या अनेक तरुणांची उपस्थिती असलेली पाहायला मिळते। वेळ न घालवता आपण चर्चेला सुरुवात करूयात। खरं तर निवड करण्यात आलेली आहे ठाणे जिल्हा अध्यक्षपदी। सर्वप्रथम अभिनंदन आहे आणि आज अनेक जण शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत। म्हणजे नेमकी कुठे निवड करण्यात आली आणि काय जबाबदारी दिली आहे समाजाच्या माध्यमातून? ताई, सगळ्यांना सर्वप्रथम जय सेवालाल, जय श्रीराम। मला ऑल इंडिया बंजारा सेवा संघाकडून ठाणे जिल्हा अध्यक्षपदाची माझी नियुक्ती झालेली आहे। माननीय श्री शंकर पवार साहेब आणि खासदार उमेश जाधव साहेब यांनी माझ्यावरती जो विश्वास दाखवला आहे की आपल्या समाजासाठी काहीतरी कर, ह्या हेतूने त्यांनी माझं काम, माझं समाजाप्रती जो आहे लागवण, त्या हिशोबाने त्यांनी माझं काम बघितलेलं आहे आणि मी पूर्णपणे, माझी पूर्ण युवा टीम, माझी पूर्ण बदलापूरची जेवढे काही टीम आहेत, हे सगळं मिळून आम्ही एकत्र काम करून बदलापुरातील बंजारा समाजासाठी जेवढं काही करता येईल आमच्या परीने आम्ही प्रयत्न करणार आहोत। जे तरुण मुलं आहेत, तरुण मुलांसाठी व्यवसाय, रोजगार निर्मितीच्या कामासाठी बघणार आहेत। महिलांसाठी मध्यंतरी ज्या काही घटना घडल्या आता या बदलापूरमध्ये, ते प्रकरण आम्ही आमच्या संपूर्ण सगळं बंजारा टीमनीच ती सगळे हे केलेले, उघडकीस आणलेली। तर एकत्र येऊन आम्ही पूर्णपणे बंजारा समाजासाठी जेवढं काही करता येईल आमच्या समाजासाठी ते सगळं करणार आहोत। अर्थात आणि या समाजाच्या माध्यमातून विविध दिवस तुमच्या माध्यमातून साजरे केले जातात। यापुढे हा संपूर्ण समाज एकत्रित यावा यासाठी कशा पद्धतीने तुमच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात? ताई, आज म्हणजे आम्ही सगळ्यांनी डिसाईड केलेलं आहे। माझे भाऊ राजू राठोड यांनाही उपजिल्हाध्यक्ष पद मिळालेलं आहे। आम्ही मिळून आणि आमची सगळी टीम मिळून आम्ही आता दरवेळेस असं करणार आहे की बंजारा म्हटल्यानंतर ना आमचा जो होता की एकता म्हणून दाखवण्यासाठी जेवढं काही करता येईल आमच्या समाजासाठी मीटिंग ठेवणारे, आयोजित करणारे। आता येणाऱ्या आमचं सेवालाल महाराजांची जयंती आहे, त्या जयंतीनिमित्ताने आम्ही ह्यावेळेस भूतो न भविष्य असं मोठ्या परीने करण्याचा आम्ही निर्णय ठेवलेला आहे। अर्थात काय नियुक्ती नेमकी कुठे करण्यात आली? ठाण्याला श्री ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे जे अध्यक्ष साहेब आहेत शंकर पवार साहेब आणि MP खासदार उमेश जाधव साहेब यांच्या कार्यालयात केलेला आहे। अर्थात उपजिल्हा अध्यक्षपदी ही नियुक्ती करण्यात आलेली आहे, कशी जबाबदारी पार पडणार आहे?
आम्ही जबाबदारी चांगल्या प्रमाणे पार पाडू. आमच्यावर ज्यांनी भरोसा टाकून ठेवलेला आहे आणि आम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही हे काम करू शकतात, त्यामुळे आम्ही पण त्यांना बिंदास म्हणून कामं करून आमची ही टीम आहे मित्र लोकांची, सर्वांना घेऊन आम्ही कामं करू शकतो आणि त्यांना भरोसा करून देऊ आम्ही. अर्थात बदलापूर शहरातही मोठ्या प्रमाणात बंजारा बांधव एकत्र राहतात आणि आपण पाहिलं की काही महिन्यांपूर्वी बंजारा महोत्सव सुद्धा मोठ्या जल्लोषात पार पडला आणि ही संस्कृती नेमकी कशा पद्धतीची असते ती दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न अनेकांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. आणि त्याच्यानंतर आता आपण जर बघितलं तर आतापर्यंत कार्य केलेलं लक्षात घेत सचिनजी राठोड यांची ही नियुक्ती जी आहे ती या ठिकाणी ठाणे जिल्हा अध्यक्षपदी करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि ही जबाबदारी पार पडण्यासाठी विशेष प्रयत्न जे आहेत ते या ठिकाणी सचिन राठोड पुढे करणार असल्याची माहिती त्यांनी न्यूज टेक मराठीशी बोलताना दिलेली आहे. कशा शुभेच्छा देताय आणि यापुढे अनेक तरुण आता तुम्ही एकत्र आहात, कसं काम करणार? प्रथमतः न्यूज टेक मराठीचे आणि आपल्याचे इथं आभार. आपण इथं आल्याबद्दल. अशी तुम्हाला माहिती भेटली की बंजारा समाज हा बदलापूरमध्ये विखुरलेला होता. प्रथमतः बंजारा समाज प्रवर्गार्थ नव्हता, पुढे नव्हता. तर बंजारा समाजाच्या पहिल्या अशा गोष्टी आहेत की बाबा ज्या नाका कामगार आहेत, जे विद्यार्थी आहेत, ज्या लोकांना आजपर्यंत कुठलेही स्टेज भेटलेलं नाही, जे उद्योगधंदा नाही, कोणाला नोकरी नाही, बेरोजगार आहेत, आजपर्यंत कुठलेही जे समस्या असतात ते सोडवण्यासाठी माणसंच नव्हते, तर कोणाकडे मांडावा. हे आमच्या टीम आहे ती जी सचिन राठोड असतील ते आता ठाणे जिल्हा अध्यक्ष त्यांना दिलेला आहे. जसे आमचे राजू राठोड आहेत, तसे आमचे सुनील भाऊ राठोड आहेत, राजू राठोड सगळी आमची टीम आहे. यांचं आता एवढे वर्ष आम्ही गेले काम करत आलोय, जयंती केल्या, सगळं काही. आता तुम्ही बघाल तर काही दिवसाआधी एका मुलीचं प्रकरण झालं होतं, पण तो आपण कशा पद्धतीने हँडल करून घेतलं, कशा पद्धतीने पोलिसांची मदत घेऊन केलं. पण बंजारा समाज हा कुठेही कोणालाही कमी पडणार नाही. फक्त बंजारा समाज हा फक्त समाजासाठी नाही, सगळ्या बदलापूरमधील जेही समाज विखुरलेले आहेत त्यांच्याकडे कोणाचं लक्ष नाही, त्यांच्यासाठी आम्ही काम करणार आहेत. तसे आम्हाला आमच्या कामाला रेकग्नाइज आजपर्यंत कोणी केलं नाही. म्हणून ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे अध्यक्ष आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष शंकरजी पवार व तसेच आमचे कर्नाटकचे एमपी उमेशजी जाधव साहेब, तेही ते आता येणाऱ्या दिवसामध्ये त्यांची नियुक्ती होणार आहे. त्यांनी आमच्या कामाची पोचपावती म्हणून आमचे युवा बदलापूरचे जे युवा आमच्या बंजारा समाजाचे अध्यक्ष होते त्यांना ऑल इंडिया बंजारा समाजाचा ठाणे जिल्हा अध्यक्षपद देऊन आम्हाला आमच्या कामाची पोचपावती दिली. तसेच राजू राठोड असतील, आमची टीम असेल, येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही बंजारा समाजाचं नाव नाही तर संपूर्ण जे विखुरलेले समाज त्यांना एकत्र करण्यासाठी आमची ही संधी त्याने आम्हाला दिलेली आहे. आम्ही पुढे हे करत राहू आणि तुम्ही इथं आल्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद. राजू राठोड यांची ही उपाध्यक्षपदी नियुक्ती जी आहे ती करण्यात आलेली आहे. आता जयघोष या ठिकाणी केला जातोय. महत्वाचं म्हणजे त्यांनी ज्या या ठिकाणी जो उल्लेख केला आपण बघत असाल तर या ठिकाणी शुभेच्छा दिल्या जात आहेत आणि शुभेच्छा देण्यासाठी शहरातले आपल्या बंजारा समाजाचे अनेक बांधव एकत्र आलेले आहेत आणि सचिनजी राठोड यांचे वडील सुद्धा या ठिकाणी या प्रसंगी उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे स्वतःच्या मुलाला शुभेच्छा देण्यासाठी त्यांची प्रामुख्याने या ठिकाणी उपस्थिती आहे. आणखी कोण? अर्थात बाबा थोडक्यात सांगा कसं वाटतं ठाणे जिल्हा अध्यक्षपद मिळालंय. यापूर्वी मी थोडी आठवण करून देईल. काही दिवसांपूर्वी आपण एक बातमी केली होती आणि एक अल्पवयीन मुलगी आहे, ती खरं तर जवळपास 27 वर्षाचा तरुण आहे. तो तरुण ती मुलगी जी आहे ती त्या तरुणासोबत गेली होती. ती मुलगी खरं तर अल्पवयीन होती आणि असं असताना ती खरं तर त्या समाजातली मुलगी होती, याच समाजातली ती मुलगी होती आणि ती मुलगी मुंबई या ठिकाणी निघून गेली होती. त्यामागचं कारण अद्यापही तो तपास सुरू आहे पोलिसांच्या माध्यमातून. परंतु त्या मुलीला त्याच्या आईकडे पोहोचविण्यासाठी सचिन राठोड आणि त्यासोबतच सचिन गायकवाड आणि इतरही अनेक जण आहेत त्यांच्या टीमने पूर्णपणे या ठिकाणी पाठिंबा दिला, त्यांना मदत केली आणि त्या मुलीला तिच्या आईपर्यंत पोहोचवलं. माझ्या मते हाच प्रकार झाला होता. तो मुलगा जो तिला घेऊन गेला होता तो विवाहित मुलगा होता, त्याला 2 मुलं होती आणि असं असताना तो मुस्लिम समाजाचा होता. ती ओळख त्याने लपवली होती आणि ओळख लपवून त्याने खरं तर हा प्रकार जो आहे तो अल्पवयीन 13 वर्षाच्या मुलीसोबत केला होता. धक्कादायक प्रकार होता. ऑलरेडी त्याच्यावरती तो तडीपार मुलगा होता आणि ऑलरेडी गुन्हेगार मुलगा आहे. आणि हा प्रकार ज्यावेळी कळाला त्यावेळी आपण अपडेट दिले, परंतु तो प्रकार या ठिकाणी सचिन राठोड, सचिन गायकवाड आणि इतरही जे काही वरिष्ठ आहेत त्यांनी या ठिकाणी समोर आणलं होतं आणि
दीपकजी राठोड थोडंसं बोला, कशा शुभेच्छा देताय? बदलापूर शहरामध्ये जे सचिन राठोडला जे ठाणे जिल्हा अध्यक्षपद भेटलंय, तर त्यांच्या कार्याला बघून ते फक्त बंजारा समाजच नाही तर सर्व समाजाच्या कुठेही सुखादुखात कुठलाही काही प्रकार झाला तर तो अपरात्र पण कुठेही उभा राहतो. तर याच कार्याला बघून ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे अध्यक्ष उमेश जाधव साहेब आणि शंकर पवार साहेब यांनी त्यांना ठाणे जिल्हा अध्यक्षपद नेमलं आहे. त्याबद्दल त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. वडिलांची प्रतिक्रिया घ्यायची राहिली आहे. थोडंसं बोला ना, शुभेच्छा कशा देताय मुलाला? आज एवढी मोठी जबाबदारी दिली आहे, काम पाहूनच दिली असणार आहे समाजाने, कसं वाटतं? बोला ना बाबा, थोडंसं बोला. तुम्हाला कसं वाटतंय? तुम्हाला किती आनंद होतो या समाजाचे हे दिले जबाबदारी दिली ती चांगल्या प्रमाणे पार पाडायची माझी विनंती आहे. अर्थात आपण बघत असाल तर शुभेच्छा देण्यासाठी अनेकांची गर्दी असलेली पाहायला मिळते. ही जबाबदारी जरी आपल्या समाजाने दिलेली असली, वरिष्ठांनी दिलेली असली, तरी सुद्धा यापुढे बदलापूर शहरामध्येच नाही तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या दोघांच्या प्रयत्नाने आणि या ठिकाणी असणारे जे काही तरुण मंडळी आहेत त्यांच्या पाठिंब्याने, त्यांच्या प्रयत्नांनी जो काही समाज आहे, जो विखुरलेला समाज आहे अद्यापही, तो एकत्रित आणण्यासाठी, तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी, कारण की अर्थात बंजारा समाज म्हटलं की नाका कामगार, नाक्यावरती असलेले कामगार आपल्याला पाहायला मिळतात आणि ते या समाजातले असतात. त्याच्यामुळे या सगळ्या समाजाला या ठिकाणी व्यवसाय देण्यासाठी, नोकरी देण्यासाठी यापुढे त्यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याची हमी जी आहे ही सचिन राठोड आणि त्यासोबतच त्यांच्यासोबत असणारे उपाध्यक्ष यांनी दिलेली आहे. त्यांची ही नियुक्ती खरंच समाजाला एक महत्वपूर्ण देण म्हणू शकतो बदलापूरच्या तरी दृष्टीने. व्हिडिओ जर्नलिस्ट साही काळेसह श्रद्धा ठोंबरे, न्यूज 6 मराठी, बदलापूर.